सो गाईज, वेलकम टू डेटा 777. आणि आज आपला हा फर्स्ट लेक्चर आहे. आणि ॲक्च्युली मग अशी मी रेकॉर्डिंग स्टार्ट करायला विसरून गेलो का. आता बरेच जण आले नव्हते, तर मी म्हटलं की थोड्या वेळाने स्टार्ट करतो आल्यावर. तर मी ते न स्टार्ट करता डायरेक्टली लेक्चर ऑन केलं आणि रेकॉर्डिंग तशीच राहिली. सो मी आता तुमच्यासाठी परत रेकॉर्डिंग करतोय क्लासेसची. तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड घेतो. आता तुम्ही बघितलेलं आहे तर तुम्हाला तेवढं कॅच होऊन जाईल. तो आपण काय बघितलेलं फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज फॉरेक्स मार्केट. फॉरेक्स मार्केट काय आहे? तर फॉरेन एक्सचेंज असतं. म्हणजे जसं यू ए म्हणजे फॉरेन एक्सचेंज म्हणजे बाहेरचे जे पेअर्स असतात, युरो यू एस डी, एक्स ए यू यू एस डी, परत सी एच एफ, जी बी पी, जी बी पी यू एस डी, म्हणजे फॉरेन एक्सचेंज बाहेरचे जे घेणदेण होते, बाईंग सेलिंग होते बाहेर बाहेर, त्यांना आपण एक्सचेंज फॉरेन एक्सचेंज म्हणतो. म्हणजे इंडियन करन्सी वर्सेस US डॉलर फॉर एक्झाम्पल घेतलं तर ते फॉरेन एक्सचेंज. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल हे तुम्हाला दिसते इथे युरो यू एस डी. ह्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट हे आहेत. पहिला तर बेसिक म्हणू शकतात किंवा बेस काही बोला, अँड कोट. बेस अँड कोट. तो बेस अँड कोट. तर बेस म्हणजे काय आणि कोट म्हणजे काय? तो इथे तुम्हाला दिसते युरो अँड यू एस डी. तो युरो म्हणजे हा जो फर्स्ट आहे तो बेस आहे, जो फर्स्ट करन्सी पेअर मधला जो फर्स्ट असतो. आता तुम्ही जर एक्स ए यू यू एच डी घेतलं किंवा यू एच डी जे पी वाय घेतलं, तर यू एच डी हा तुमचा बेस आहे. ह्याच्यामध्ये युरो यू एच डी आहे, तर युरो पहिला आहे म्हणून हा आपला बेस आहे. एक्स ए यू यू एच डीमध्ये काय आहे, एक्स ए यू हा आपला फर्स्ट आहे, तर हा बेस आहे. तो हा काय आहे, युरो यू एच डी. तो युरो यू एच डीमध्ये आपला युरो यू एच डी, युरो हा आपला बेस आहे आणि यू एच डी आपला कोट आहे. ओके, समजलं? युरो आपला बेस आहे, यू एच डी आपला कोट आहे. असं म्हणजे हा तर एक पेअर झाला. असे भरपूर पेअर आहेत. लाईक यू एच डी जे पी इथे मी दिले ना, यू एच डी जे पी वाय, एक्स ए यू यू एच डी, परत यू एस ऑइल पण आहे, हे कमोडिटीमध्ये येतं. पी टी सी यू एच डी. हां, असे भरपूर सारे पेअर्स आहेत. फॉरेक्समध्ये गेलं तुम्हाला दिसणार जी बी पी यू एच डी, हां, जी बी पी जे पी वाय, यू एच डी जे पी वाय, यू एच डी कॅड कॅनेडियन. ओके. सो असे भरपूर पेअर आहेत. तुम्हाला आता शॉर्ट्समध्ये हे करतो म्हणून मी दाखवलं ना टाईप करून, तेवढं टाईम हे होईल. सो असे बरेचसे हे पेअर आहेत, हा एकच नाही. तर पहिली गोष्ट तर तुम्हाला समजलं बेसिक आणि कोडमध्ये. बेस म्हणजे काय, स्टार्टिंग करन्सी पेअर इज अ बेस अँड सेकंडरी करन्सी पेअर कोट आहे. ओके. सो समजलं, हे क्लिअर झालं. आता मेन टॉपिकवर येऊया, इंट्रोडक्शन. हा तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवला असणारच, बोललोय तर. पण रेकॉर्डिंग हवे म्हणून इंट्रोडक्शन टू फॉरेक्स मार्केट. ओके. इंट्रोडक्शन टू फॉरेक्स मार्केट. इंट्रोडक्शन टू फॉरेक्स मार्केटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय बघायचं आहे, इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट. म्हणजे इंडियन मार्केट काय आणि फॉरेक्स मार्केट काय आहे. हे फॉरेक्स मार्केट काय आहे हे समजायला आपल्या इंडियन मार्केटमध्ये बघायलाच लागेल ना. फॉरेक्स मार्केट मी डायरेक्ट पण सांगू शकतो, पण दोघांचा डिफरन्स काय आहे, फॉरेक्समध्ये काय फायदा आहे, काय नुकसान आहे, इंडियन मार्केटमध्ये काय नुकसानच नुकसान आहे. फायदा आहे पण एक सांगतोय. सो इंडियन मार्केटमध्ये, इंडियन मार्केट किती आवर्स चालू असतो, 6 आवर्स. ओके. इंडियन मार्केट आपला चालू असतो 6 आवर्ससाठी. आणि सेकंड आपला फॉरेक्स मार्केट जो आहे तो 24 आवर्स ओपन असतो. ओके. इंडियन मार्केटचा टायमिंग आहे
9:15 9:15 to 9:15 AM to 3:30 PM आपल्या इंडियन मार्केटचा टायमिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये सेशन येतात. आता हा तर 24 आवर चालू आहे. तो ह्याच्यामध्ये टायमिंग नाही, ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेशन येतात इंडियन आपलं फॉरेक्स मार्केटमध्ये. जसं एशिया, न्यूयॉर्क, लंडन, युरोपियन, ओके, US सेशन, हे वेगवेगळे सेशन असतात. लंडन झालं रे, लंडनचं वरती राहिलं. ओके, तो अशा टाईपचे सेशन असतात फॉरेक्स मार्केटमध्ये. नंतर असतं आता ह्याच्यामध्ये घेणदेण किती होते, बाईंग सेलिंग किती होते फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा इंडियन मार्केट. तर इंडियन मार्केटमध्ये होते होते तो इंडियन मार्केटमध्ये होते $6 बिलियन, राईट. $6 बिलियन लेनदेन होते, बाईंग सेलिंग होते, घेवाणदेवाण होते एका दिवसामध्ये. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये होते $6 ट्रिलियन. $6 ट्रिलियन, हा, पाहू नाहीये. म्हणजे 1,000 1,000 मिलियन जेव्हा असतात, 1,000 मिलियन, तेव्हा ते होतात तेव्हा ते होतात 1 बिलियन. ओके, 1,000 मिलियन म्हणजे 1 बिलियन. म्हणजे 100 जेव्हा आपण 10 वेळा काढतो तेव्हा 1,000 रुपये होतात ना. तसं 1,000 मिलियन म्हणजे 1 बिलियन. आणि 1,000 बिलियन इज इक्वल टू 1 ट्रिलियन. विचार करा ह्याची काय कॅपॅसिटी आहे फॉरेक्स मार्केटची. काय कॅपेबल म्हणजे किती मोठं मार्केट आहे ते, किती कॅपिटल त्याच्यामध्ये देवाणदेवाण बाय सेलिंग किती होते, काय अमाऊंट आहे, म्हणजे बघा किती लोक करत असतील, किती व्हॉल्यूम आहे याच्यामध्ये. ओके, सेकंड. नंतर ह्याच्यामध्ये जसं स्टॉक्समध्ये आपण ट्रेड करतो. रिलायन्स, टाटा, बजाज, हे आता जसं सुझलॉन आहे, हे सगळे सुझलॉन वगैरे हे सगळे लॉंग टर्मसाठी, ह्याच्यामध्ये आपण कोण करत नाही स्टॉक्समध्ये. म्हणजे काही काही नेमके स्टॉक्स असे ज्याच्यामध्ये इंट्राडे होतं, नाहीतर बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये इंट्राडे होत नाही. ओके, स्टॉक्स आणि FNO सगळ्यांचं फेवरेट, लॉस करणारं FNO. फ्युचर अँड ऑप्शन, बँक निफ्टी, निफ्टी आहे ना, फिन निफ्टी. आणि कमोडिटीजमध्ये सिल्वर, गोल्ड, परत आपलं बॉन्ड्स येतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. स्टॉक्समध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपण काय करतो, स्टॉक्समध्ये ट्रेड करतो, FNO मध्ये करतो, कोमोडिटीजमध्ये सिल्वर, गोल्ड, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सेक्टर बॉन्ड्स, या सगळ्यामध्ये आपण ट्रेड करतो. आता फॉरेक्समध्ये पण येतं, घेऊन येतो करन्सी पेअर. ओके, कमोडिटीज पेअर आणि करन्सी पेअर. करन्सी पेअर काय?
युरो USD, USD JPY, GBP USD, GBP JPY, USD JPY, USD CAD, हे सगळे करन्सी पेअर आहे. आणि कमोडिटी काय, गोल्ड, US ऑइल, US ऑइल कुठे गेला, US ऑइल, परत सिल्वर, सिल्वरला येतं XAGUSD सिल्वर. ओके, तो हे सगळे आहेत जे कमोडिटीजमध्ये येतात. मोस्ट ऑफ लोक आहे ना फॉरेक्स मार्केटमध्ये म्हणजे फॉरेक्स प्लॅटफॉर्ममधूनच कमोडिटीज करतात रॅदर दॅन ह्याच्यामध्ये करण्यापेक्षा. ओके, आणि इंडियन मार्केटमध्ये मेन काय की व्हॉल्यूम कमी असतं म्हणून मॅन्युप्युलेशन जास्त असतं. म्हणजे लो किंवा ॲव्हरेज व्हॉल्यूम असलं तर मॅन्युप्युलेशन जास्त असतं, आणि हाय व्हॉल्यूम असलं की मॅन्युप्युलेशन कमी किंवा नसतं, म्हणजे मॅन्युप्युलेशन नसतं, क्लिअर चार्ट असतो, क्लिअर प्राइस ॲक्शन असते. सो ह्याच्या इंडियन मार्केटमध्ये काय असतं, लो व्हॉल्यूम और ॲव्हरेज व्हॉल्यूम, लो व्हॉल्यूम और ॲव्हरेज व्हॉल्यूम. तर त्याच्यामुळे काय होतं, मॅन्युप्युलेशन होतं. मॉडरेट मॅनिप्युलेशन म्हणजेच काय, ॲडवेज, चॉपी, ट्रॅप, वॉलेटाईल. ओके, साईडवेज, चॉपी, ट्रॅप्स, वॉलेटाईल. आता ह्याचं मिनिंग काय, साईडवेज म्हणजे काय, की मार्केट साईडवेज जातो, हे असा अपसाईड डाऊन, अपसाईड डाऊन, अपसाईड डाऊन, अपसाईड डाऊन, एका जागेवरच. चॉपी पण ह्यालाच बोलतो आपण. ट्रॅप्स म्हणजे काय, मार्केट ट्रॅप होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल असं दाखवतो, मला वर जायचं, मला वर जायचं आहे, तर वर जातो आणि डायरेक्ट खाली येतो, तो याला आपण ट्रॅप बोलतो. इथे लोक ट्रॅप झाले, दाखवलं लोकांना वरती चाललोय मी आणि आला मार्केट खाली, सो हा ट्रॅप आहे, ट्रॅप. व्हॉलेटाईल मार्केट म्हणजे पण तेच की असं 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 एकदम हाय लेवल व्हॉलेटाईल, एकदम म्हणजे अशा ह्याच्यामध्ये आपण ट्रेडच नाही करू शकत व्हॉलेटाईल मार्केट. म्हणजे नादड वर जात, नादड खाली जात, नादड साईडवेज पण जात, अपसाईड साईडवेज किंवा डाऊन साईड साईडवेज जातं, म्हणजे साईडवेज बुलिश और साईडवेज बेरिश असं. पुढे सांगेन मी ते काय ते. ओके, पण ह्याच्यामध्ये कसं आहे, क्लिअर म्हणजे हाय व्हॉल्यूम, हाय व्हॉल्यूम असतं म्हणून लो मॅनिप्युलेशन, किंवा नाही बोललं तरी चालेल. ओके, सो ह्याच्यामध्ये कसं आहे, क्लिअर, क्लिअर असतं, प्राइस ॲक्शन, क्लिअर प्राइस ॲक्शन, रिस्पेक्ट करतं. ओके, क्लिअर प्राइस ॲक्शन असतं, रिस्पेक्ट करतो प्राइसला, लेवल्सला. आता मेन टर्म लेव्हरेज. लेव्हरेज म्हणजे काय, तर लोन, उधारी, कोणाकडून तरी घेणं, उधार घेणं, त्याला आपण बोलतो लेव्हरेज. ओके, लेव्हरेज. लेव्हरेजमध्ये काय होतं की आपल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज लेव्हरेज, लेव्हरेज काय आहे, तर तुमच्याकडे 1000 रुपये आहेत आणि तुम्हाला लेव्हरेज भेटते, तर तुम्ही 1 लाखाचा ट्रेड उचलू शकता.
1000 रुपये आहेत, पण तुम्ही इंटू 100,000 जर तुम्ही लेव्हरेज घेताय, तर तुम्ही 1000 रुपये ठेवून सुद्धा 1 लाखाचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इन शॉर्ट सांगायला गेलं तर तुमच्या कॅपिटलपेक्षा जास्त मोठा ट्रेड घेणं लेव्हरेज घेऊन. म्हणजे हाय लेव्हरेज घेऊन कॅपिटलपेक्षा जास्त ट्रेड घेणं म्हणजे लेव्हरेज. म्हणजे जसं इंडियन मार्केटमध्ये ना, प्रत्येक ब्रोकर आपल्याला लेव्हरेज देत असतो. प्रत्येक ब्रोकर लेव्हरेज देतो. तर इंडियन मार्केटमध्ये जो ब्रोकर आहे इंडियन मार्केटमध्ये फिक्स आहे 5%. म्हणजे 5% नाही बोलू शकत, 5x लेव्हरेज. 5x लेव्हरेज भेटतं इंडियनमध्ये. कशासाठी? इंट्राडे. इंट्राडे लेवलला. इंट्राडे लेवलला किंवा हां, इंट्राडेसाठी आपल्याला 5x लेव्हरेज भेटतं. आणि ह्याच्यामध्ये 5x टू 100x टू अनलिमिटेड लेव्हरेज भेटतं, इन्क्लुडिंग स्विंग ट्रेड. इन्क्लुडिंग स्विंग. ओके. इन्क्लुडिंग स्विंग आपल्याला एवढं लेव्हरेज भेटतं, 5x टू 100 टू अनलिमिटेड. बट आपल्याला तेवढं घ्यायचं नाही आहे. आपल्याला तेवढं नाही घ्यायचं. नंतर एक्सपायरी, सगळ्यात घाण गोष्ट इंडियन मार्केटमध्ये होते. एक्सपायरी, EX और वाय वीकली असते. वीकली एक्सपायरी होते. प्लस थीटा, TK, गामा, वेगा आणि बराच काय काय अजून. तेच इंडियन मार्केटमध्ये, सॉरी फॉरेक्स मार्केटमध्ये नो एक्सपायरी. नो एक्सपायरी, नो नो गामा, वेगा असलं काय नसतं. एक्सपायरी नसते, थीटा नसते, ठिका गामा. थीटा TK म्हणजे काय की एखादा, म्हणजे मगाशी तुम्हाला मी बोललो लेक्चरमध्ये, तरी पण एकदा मी दाखवतो रेकॉर्डिंगमध्ये यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. थीटा TK म्हणजे काय की टायमासोबत एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होणं. फॉर एक्झाम्पल, हा तुम्ही ट्रेड घेतलाय, बँक निफ्टीमध्ये. फॉर एक्झाम्पल हा तुम्ही ट्रेड घेतलाय. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, मला इंडियन मार्केट ओपन करून दाखवतो, कळणार नाही, कन्फ्युजन नको. बँक निफ्टी मगाशी मी दाखवलं, तर मी दाखवतो. बँक निफ्टीमध्ये फॉर एक्झाम्पल तुमचा व्यू आहे मार्केट अपसाईडला जाणार आहे किंवा डाऊन साईडला जाणार आहे. मगाशी आपण अपसाईडचं बघितलं, आता रेकॉर्डिंग करताना तुम्हाला थोडं वेगळं दाखवतो. इथून तुमचा व्यू आहे की मार्केट डाऊन साईड जाणार आहे. कुठून? ह्या लेवलपासून इथून. तर तुम्हाला प्रॉपर एक कन्सल्टेशन पॅटर्न दाखवतो. राऊंड इथे इथे तुमचा व्यू आहे की मार्केट अपसाईडला जाणार आहे या पॉईंटपासून. इथे एवढं मोठं आहे बघितलं. हे तुमचा SL आहे इथे खाली. हा तुमचा टार्गेट असा. इथे काय होतं, हा तुमचा चार्ट आहे. तर तुम्ही इथून घेताय तर इथे स्ट्राईक प्राईस असते. स्ट्राईक प्राईस नावाची गोष्ट असते ही. तर हा चार्ट तुमचा वेगळा असतो आणि स्ट्राईक प्राईसचा चार्ट तुमचा एक असतो, तो वेगळा असतो. स्ट्राईक प्राईसचा कुठला चार्ट आहे? स्ट्राईक प्राईस इथे काय दिलं आहे, 52,233. म्हणजे आपल्याला राऊंड फिगर घ्यायला लागतं. अराउंड आपण बघूया 52,250, म्हणजे 52,250. 200 घेऊया.
बँक निफ्टीमध्ये असं 50मध्ये नाही करताय, ते नाही सांगत तुम्हाला. सगळं आपल्याला फॉरेक्स करायचं आहे. काय सांगते ते ऐका. ओके. सो आता तुम्ही ही जी स्ट्राईक प्राईस आहे ही 52,200ची स्ट्राईक प्राईस आहे. 52,200ची. ओके. 52,200ची स्ट्राईक प्राईस तुम्ही घेतली. बाईंगची साईड आहे. आता असं ना सेम इथे तुम्ही बाय केलं. हा जो कन्सल्टेशनमध्ये जातोय ना, हा आणि तुमचा हा एस एल आहे इथे. हा तुमचा एस एल आहे आणि हा तुमचा टार्गेट आहे. ओके. हा तुमचा टार्गेट आहे टी जी. इथे काय होतं, इथे तुम्ही एंट्री केली या लेवलला, या लेवलला एंट्री केली आहे. इथे जे कन्सल्टेशन होतं ना, ह्याला आपण कन्सल्टेशन चॉपी बोलतो. साईडवेज कन्सल्टेशन चॉपी. इथे काय होतं, इथे जेव्हा तुम्ही एंट्री केली ना, त्या लेवलला तुमची एंट्री तर बनते, पण तो जेव्हा साईडवेज जातो ना मार्केट, हा भले नंतर वर जातोय, पण इथे तुमच्या टायमासोबत त्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होते आणि तुमचा एस एल हा हिट होतो. भले इथे हिट नाही होत, इथे तुम्हाला दिसत नाही की हिट नाही होत आहे, अरे एवढी गॅप आहे अजून, एवढं बाकी आहे, पण इथे तुमचा एस एल हिट होऊन जातो. तो हा प्रॉब्लेम आहे. तो थीटा ह्याला थीटा बोलतो आपण. आणि तसलं काय ह्याच्यामध्ये नाही आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला तसं काही बघता येणार, म्हणजे तसलं काय हेच नाही. तुम्ही इथे ट्रेड घेताय, इथे ट्रेड घेताय, किती तुमचा ह्या पॉईंटला तुमचा व्ह्यू आहे, इथे इथे तुम्ही टॉपला ट्रेड घेतला आणि तुमचं इथे एस एल आहे असा. आणि ह्या त्या एस एलच्या एवढंसं जवळ जरी होते तरी तुमचा एस एल हिट नाही होणार. तुमचा जो काय टार्गेट असेल तो तुम्हाला भेटणार. तुम्ही जरी असा एस एल ठेवलाय तर एवढंच पण पॉईंट निघाले, आपला स्वॅप कट होतो म्हणून थोडंसं खाली घ्यायला लागतो जो आपला एस एल आहे त्यापासून. ओके, ते सांगेल पुढे. तो तुमचा एस एल हिट नाही होत कन्सल्टेशनमध्ये गेलं तरी. आणि मग कशी मी बोललो गॅप अप गॅप डाऊन, आता मी पुढे सांगतो ते याच्यानंतर. मग मी मगाचं रेकॉर्डिंग नव्हतं केलं, क्लास चालू असण्याचा पॉईंट सांगतोय. तर तुम्हाला मी बोललेलो फॉरेक्स मार्केटमध्ये कधीतरी होतं गॅप अप गॅप डाऊन. सो इथे बघा दिसलं गॅप डाऊन झालंय, हे बघा 19 सप्टेंबर, हे पण 19च आहे, पण टायमिंग बघा सेम 5 मिनिटाच्या, पण गॅप डाऊन झाला. सो हे कदाचित होतं कधी काही याच्यामध्ये गॅप अप गॅप डाऊन, नाही तर गॅप अप गॅप डाऊन फॉरेक्स मार्केटमध्ये नसतं. ओके. सो नो एक्सपायरी, नो थीटा डिका, नो गामा वेगा फॉरेक्समध्ये. ओके. नेक्स्ट पॉईंट काय की गॅप अप गॅप डाऊनचा. सो ह्याच्यामध्ये गॅप अप अँड गॅप डाऊन होतं, गॅप अप गॅप डाऊन होतं आणि ह्याच्यामध्ये नाही होत फॉरेक्समध्ये. नो गॅप अप, नो गॅप डाऊन. ओके. आणि फॉरेक्समध्ये आपलं इंडियन मार्केटमध्ये ऑलमोस्ट अप्रॉक्स 6,000 स्टॉक्स असतील. त्यातून आपल्याला 600 माहिती असतील, 600 आहेत जे आपल्याला माहिती असतील. ओके. 6,000 मधून आपल्याला 600च माहिती असेल कानावर ऐकून आपण. तसं फॉरेक्समध्ये 170 आहेत आसपास, 170च्या आसपास आहेत. त्यातून 10 ते 12 आपल्याला माहीत आहे. आणि करतो किती आपण, मॅक्स 2 ते 3 पेअरमध्ये ट्रेड करतो. मी स्वतः पण 2 ते 3 मध्ये ट्रेड करतो. कधी कधी चेंजेस होतात त्याच्यामध्ये, पण नाही होत मोस्ट ऑफ टाइम. 2 ते 3 मध्येच ट्रेड करतो मी. ओके. तो त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, मी मारलेलाच आहे मगाशी. हे पण मी सांगतो, इंट्रोडक्शन टू फॉरेक्स मार्केट, लेवरेज.
त्यानंतर कॅपिटल रिक्वायर्ड, कॅपिटल किती लागेल? कॅपिटल रिक्वायर्ड किती कॅपिटल लागणार? सो इंडियन मार्केटमध्ये आणि फॉरेक्स मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये कॅपिटल ॲटलिस्ट 50,000 पाहिजे. मिनिमम रिक्वायर्ड 50K कॅपिटल. रिस्क मॅनेजमेंट करून रिस्क मॅनेजमेंट करून 50,000 पाहिजे. आणि इथे अराउंड $100 म्हणजेच 9-10 9-10 पकडा, 9-10 हजार रुपये. 9 ते 10 हजार रुपये किंवा 8,500 रुपये चेंजेस होत राहतं हे मध्ये मध्ये, म्हणजे करन्सीजमध्ये आपल्या चेंजेस होत राहतं. तर डॉलर्समध्ये चेंजेस होत राहतं, तर मग हे प्राईस अपडाऊन होते. म्हणजे $100 म्हणजे कधी 10,000, कधी 9, कधी 8,500 असं होत राहतं. तुम्ही ग्राउंड फिगर 10,000 सांगतोय, ओके. आणि ह्याच्यामध्ये इंडियनमध्ये आपल्याला 50,000 तरी पाहिजे. का तर काय होतं, इंडियनमध्ये 10,000 ठेवून चालत नाही. इंडियनमध्ये तुम्ही 10,000 ठेवणार आणि तुमचं एखादा बँक निफ्टीचं एक लॉट घ्यायलाच तुम्हाला 5 ते 6 हजार रुपये लागतात. एक्सपायरीच्या डेजचं सोडू ना, 5 ते 10 हजार रुपये 5 ते 6 हजार रुपये लागणार. 6 हजारमध्ये तुमचा एस एल असणार 2,000चा, 2,500चा. तुमचे ऑलमोस्ट समजा पकडा 3,000 गेले, तुमच्याकडे राहिले 7,000. तुमची सायकोलॉजी घालून जाईल की अरे 7,000 रुपये झाले, दुसरा ट्रेड कसा घेऊ मी? बरोबर ना? सो असं एक हे आहे. हम्म. आणि फॉरेक्समध्ये कसं आपलं व्हेरिएशन समजा वेगवेगळे लॉट साईजचे तुम्हाला पुढे मी सांगेन की त्याच्यामध्ये कसं आपण ट्रेड घ्यायचं. 0.1, 0.2 किंवा 1.0, म्हणजे जे जे काय आहे पुढे ते सांगेन. आणि तुम्हाला कसं आहे, मंथली म्हणजे मंथली तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत जास्त. 8% म्हणजे तुम्ही जोपर्यंत ट्रेडमध्ये ट्रेडिंग शिकताय तोपर्यंत तुम्हाला 10 ते 20 हजार ठीक आहे, ते तुम्हाला ट्रेडिंगमध्ये शिकण्यामध्ये जातील. पण नंतर तुम्हाला 2 ते 5 लाख रुपये तरी पाहिजे मिनिमम अमाऊंट ट्रेडिंगसाठी. का तर ट्रेडिंग हा बिझनेस आहे. बिझनेसमध्ये कधी लॉस कधी प्रॉफिट हा होत असतो. तर तुम्हाला 2 ते 5 लाख रुपये पाहिजे ट्रेडिंगसाठी, ओके. नंतर प्रॉपर झाल्यावरती तो ह्याच्यावर तर तुम्ही पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन केलं तर मॅक्स 8 to 16-15% तुम्ही हे करू शकता की मंथली माझे रिटर्न्स पाहिजे कॅपिटलवर. त्याचे 2 लाखावरती 8% म्हणजे 16,000 रुपये झाले. 8-8-16, 1%वर 8,000 म्हणजे 8% म्हणजे 1,000. 8-8-16, तो 5 लाखाच्या हिशोबाने 8%नी किंवा 16%नी तुम्ही हिशोब लावून घ्या. 80 ते 40 हजार होतात असे 8 आणि 16%नी. मग अशी मी दाखवलं लेक्चरला. तो असं एक्सपेक्ट करायचं, म्हणजे आपण तेवढंच जास्त नाही करू शकत. तुमचं जेवढं मोठं कॅपिटल त्याच्या त्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला ते कॅपिटल मोठं म्हणजे प्रॉफिट मोठं दिसणार. तुमचं छोट्या कॅपिटलवर तुम्ही बोलणार अरे एवढंसं आहे माझं प्रॉफिट, तर ते तसं बोलून नाही चालत. कारण काय असतं की छोटं कॅपिटल आहे, पण छोट्या कॅपिटलच्या हिशोबाने पर्सेंटेज वाईज जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला ते खूप मोठी अमाऊंट आहे. समजलं? तर ते पर्सेंटेज वाईज कधी पण कॅल्क्युलेशन करायचं. आता लोक कसे बोलतात, 1,000 रुपये टाकले तर मला 1,000 रुपयाचं किंवा 2,000चं प्रॉफिट होऊ दे. तर ते तसं नाही चालत. जर झालंच तर वेल अँड गुड यार, 200% प्रॉफिट काढता तुम्ही. 2,000 म्हणजे बरोबर. 1,000 रुपये टाकले आणि 2,000 काढले म्हणजे 200% प्रॉफिट काढला तुम्ही तुमच्या 100% कॅपिटलवर. तर तसं नसतं ते. मिनिमम काहीतरी एक पर्सेंटेज असतं, तेवढंच कॅपिटल आपण घेऊ शकतो मार्केटमधून, एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यावरती नाही करू शकत.
आणि फॉरेक्स आता लीगल आहे का नाही इलिगल आहे तर ते लोकांना आता मी हे लिहून नाही दाखवत तुम्हाला मगाशी मी सांगितलंच आहे. तो फॉरेक्स इलिगल आहे का लीगल आहे हे लोकांना खूप हे असतं. तर फॉरेक्स कसं आहे फॉरेक्स मार्केट हा लीगल आहे बट तो रिटर्न वर्कमध्ये नाही आहे. इंडियनमध्ये तो रिटर्न वर्कमध्ये दाखवला जात नाही म्हणून तो इलिगल बोलला जातो. नाहीतर तो लीगल आहे नाहीतर चाललंच नसतं ना मार्केट इंडियामध्ये. बरोबर ना. त्याचे प्लॅटफॉर्म आहेत वेगवेगळे. आता मला जो माहिती आहे मी एक्सनेसमध्ये करतो मी तुम्हाला पण तोच रिकमेंड करणार आहे. बाकी जर तुमच्याकडून तुम्हाला दुसरा करायचा असेल तर ते तुमचा प्रश्न. पण मी सांगेन एक्सनेसमध्येच करा. आता काही काही ब्रोकर असे आहेत की त्याच्यामध्ये कसं आहे काही काही ब्रोकर लोकांना तुम्ही कॅपिटल देतात. हे ट्रान्झॅक्शन कसं होतं माहिती आहे इंडियन मार्केटमध्ये कसं असतं इंडियन जे तुमचा ब्रोकर आहे झिरोदा ग्रो एंजल वन परत बरेचसे अजून बाकी आहे बँक्सचे हां कोटक बिटक जे काय असेल तर ते कसं बँकेच्या थ्रू डायरेक्ट तुमच्या ब्रोकरला किंवा तुमच्या याच्या अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटला पैसे जातात. पण एक्सने आपलं फॉरेक्समध्ये तसं नसतं. फॉरेक्समध्ये कसं असतं तुम्हाला पी टू पी ट्रान्झॅक्शन होतं पर्सन टू पर्सन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वन नंबर आहे. फॉर एक्झाम्पल मी वन नंबर आहे. हा ब्रोकर आहे. हा ब्रोकर आहे आणि टू आणि थ्री हा थ्रीला पैसे टाकायचे आहेत त्याच्या अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटला. तर हा थ्री पैसे देणार ते जाणार पहिला टू कडे पर्सन दुसऱ्या माणसाकडे. तर तो दुसरा माणूस त्याच्या अकाउंटला पैसे टाकणार आणि हा दुसरा माणूस जे पैसे टाकणार त्याच्या अकाउंटला ते दाखवताना असं दाखवणार की हे स्पामध्ये गेले पैसे स्पामध्ये किंवा कुठल्या तरी एक हॉटेलला गेले खाण्यामध्ये. ओके. तर आपण अमाऊंट छोटी मोठी नाही टाकत मोठी अमाऊंट टाकतो ना किंवा 2,000 हजाराच्या वरच टाकणार आपण. तर ते तसं आहे. आता बँकेकडून जर ट्रान्सफर डायरेक्ट तुम्ही डॉलरमध्ये दुसऱ्या अकाउंटला गेलात ना इंडियन रुपीचे डायरेक्ट बाहेरच्या अकाउंटला गेले किंवा बाहेरच्या अकाउंटचे डायरेक्ट इंडिया बँकेत आले उद्या तुमच्या घरी येतील. समजलं. सो हे असं असतं. हे लीगल आहे बट हे असं वाया वाया जातो तर तो कुठला ब्रोकर चूज करायचा आहे ते तुमच्यावर असतं. तो तसं फॉरेक्स आपला एक्सनेस बेस्ट आहे आत्तापर्यंतचा जो मी रिकमेंड करेन. आता इंडियन मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये इंडियन अँड फॉरेक्स मार्केट हो याच्यामध्ये कसं असतं ब्रोकरेज जे असतं मग अशी 2-3 जण समजले ज्याने मला कॉल केला तर आता हे व्हिडिओ बघितला आय थिंक सो क्लिअर होऊन जाईल तुमचं. हो ब्रोकरेज जातं. ब्रोकरेज जातं एस टी टी जातं परत टी डी एस कट होतं एस टी डी स्टॅम्प ड्युटी परत टी पी सी अजून एक्सेट्रा भरपूर आहेत असे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज साठी ते एक्स्ट्रा. आणि फॉरेक्समध्ये तसं नाही फॉरेक्समध्ये स्प्रेड कट होणार स्प्रेड 0.20 पिप्स. हे 0.20 पिप्स स्प्रेड कट होणार म्हणजे तुम्ही जेव्हा एंट्री घेतात ना मार्केटमध्ये तर एंट्री घेतल्या घेतल्या लगेच अराउंड एंट्री घेतली की तुमचं 0.20 पिप्सने तुम्ही मायनसमध्ये जाणार. म्हणजे ते तुमचं ब्रोकरेज आधीच घेऊन टाकतात म्हणजे जे काही प्रॉफिट असेल ते तुमचं म्हणजे तुम्हाला टेन्शनच नाही पुढे. का तर कसं असतं ब्रोकरेज आपण तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेड घेणार तुमचे 4,000 5,000 प्रॉफिट झालं त्याच्यानंतर तुम्हाला एवढं एवढं ब्रोकरेज देणं आहे. मग परत ते बाईंग सेलिंगचं ते वेगळं मग ते गव्हर्नमेंटचं ह्याव त्याव खूप लफडं असतं. ह्याच्यामध्ये तसं नाही. आणि ह्याच्यामध्ये कसं इंडियन मार्केटमध्ये तुम्ही 5,00,000 रुपये कमवताय महिन्याला 5,00,000च्या वर अमाऊंट गेली तर तुम्हाला टॅक्स देणं आहे. पण ह्याच्यामध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये जर म्हणजे तुम्ही 5,00,000 कमवताय 5,00,000च्या वर तरी तुम्हाला कोण विचारायला येणार नाही. फक्त हे स्प्रेडच जातं बाकी काहीच जात नाही. ब्रोकरेज आपल्याला तो द्यायलाच लागतो तो आपण ॲप्लिकेशन यूज करणार त्यांचे ते द्यायलाच लागणार. बाकी दुसरं तुमचं आपलं काय जात नाही.
तो एवढा चांगला असा बेनिफिट आहे फॉरेक्स मार्केटचा. 20 पिप्सने आपण ते लगेच लॉसमध्ये जातो, जसं आपण याच्यामध्ये ट्रेड घेतो. आणि मगाशी एक पॉईंट मी बोलायचं विसरून गेलो. आता रेकॉर्डिंग ऐकताना तुम्हाला समजेल. बाईंग आपलं सॉरी विड्रॉ विड्रॉ जेव्हा तुम्ही करतात ना, त्या इंडियन मार्केटमध्ये अराउंड 1 डे, 2 डेज लागतात. 2 डेज पकडा, 1 डे नाही, 2 डेज लागतात. 2 डेज लागतात विड्रॉ करायला, मनी विड्रॉ करायला ब्रोकर पासून. तुमच्या ब्रोकरकडून पैसे तुम्हाला घ्यायसाठी 2 दिवस लागतात इंडियन मार्केटमध्ये. बट फॉरेक्समध्ये तसं नाही. फॉरेक्समध्ये 24 आवरचं असतं, कधी जर काय प्रॉब्लेम झाला तर. बरोबर काय इश्यू असला तर 24 आवर लागतात. नाहीतर तुम्हाला म्हणजे 15 मिनिट 15 मिनिटात तुम्हाला विड्रॉ होऊन जाते अमाऊंट. 15 मिनिटात तुमची अमाऊंट तुम्हाला विड्रॉ होऊन जाते. म्हणजे तुम्ही जेव्हा डिपॉझिट करतात तेव्हा पण लगेच जाते, विड्रॉला पण लगेच येते. इंडियामध्ये डिपॉझिट लगेच होतं, निघत नाही लवकर. तो असं आहे. आता आता लेटेस्ट झिरोदाने फीचर काढलाय, तुम्ही लगेच पैसे काढू शकता, पण जर तुम्ही ट्रेड घेतला नसेल त्या दिवशी तर. असं आहे ते. ओके. सो न्यूज इम्पॅक्ट. न्यूज इम्पॅक्ट फॉरेक्स मार्केटमध्ये खूप होते. फॉरेक्स मार्केटमध्ये न्यूज इम्पॅक्ट, आता मगाशी मी तुम्हाला दाखवलंच, आता दाखवत नाही. तुम्ही बघितली कॅन्डलची साईज, न्यूज इम्पॅक्ट असला की कॅन्डलची साईज अशी ह्यूज असते, मोठी मोठी. अशी ह्यूज कॅन्डल बनते. नाही तर नॉर्मल या साईजच्या कॅन्डल बनतात, त्या साईजच्या कॅन्डल बनतात अशा. तो न्यूजमधून जपून राहायला लागतं फॉरेक्स मार्केटमध्ये. इंडियन मार्केटमध्ये न्यूजचा इफेक्ट काय एवढा होत नाही, पण फॉरेक्स मार्केटमध्ये खूप होतो जास्त. तो तेवढा जपून राहायला लागतं तेव्हा. आता जे सेशन आहेत, जे सेशन असतात, सेशनमध्ये कसं असतं वेगवेगळे. एशिया सेशन जो आहे, हम्म, एशिया सेशनमध्ये न्यूझीलंड, सिडनी, सिंगापूर, मुंबई एक्सचेंज, एनएससी, परत एनएससी तर आलीच, परत दुबई, हाँगकाँग, सिंगापूर, निफ्टी. हे आपण चेक करतो, सिंगापूर निफ्टी. टोकियो. ओके. तो हे कंबाईन आहे, हे कंबाईन मिळून एक हे होऊन जातं, कंबाईन मिळून एक सेशन हे बनतं, फॉरेक्स मार्केट बनतं.
म्हणून फॉरेक्स मार्केट बनतं. आणि तसंच आहेत अजून न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्कच येतो. ते शिकागो. आणि साऊ पावलो. साऊ पावलो असं काहीतरी येते. परत लंडन सेशन एक आहे. लंडन सेशनमध्ये लंडन, परत फ्रान्स, मॉस्को असे हे आहेत. आपण हे पुढे बघणारच आहे. मला एक जस्ट ओव्हरव्ह्यूसाठी दिलंय. ठीक आहे. पुढे आपल्याला करायचं आहे प्रॉपर. हे आता एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलं. न्यूज फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट आहे. पहिली गोष्ट तर न्यूज फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट आहे. ती बॅड न्यूज आहे, ती गुड न्यूज आहे, तिचा इफेक्ट किती पडेल, तिचं म्हणजे लो इफेक्टवाली न्यूज आहे, मीडियम इफेक्टवाली न्यूज आहे का हाय इम्पॅक्टवाली न्यूज आहे, ते कसं कळेल ते आपण सगळं बघणार आहे पुढे. जसं जसं आपण पुढे टॉपिक कव्हर करत जाणार तसं. का तर इंडियन मार्केटमध्ये एवढा काय न्यूजचा इफेक्ट नाही पडत, पण ह्याच्यामध्ये खूप पडतो. फॉरेक्स मार्केटमध्ये न्यूजचा इफेक्ट भरपूर पडतो. सो हे सगळे पेअर आहेत, करन्सी पेअरमधले ह्याच्यामध्ये येतात. आणि कमोडिटीमध्ये कमोडिटीमध्ये जे मगाशी बोललो, एक्स ए यू, यू एच डी, एक्स ए जी, यू एच डी, यू एस ऑइल, हे सगळे हे जे आहे हे कमोडिटीमध्ये येतात. ते आपण नेमके तेवढे करतो कमोडिटीजमध्ये. जे फेमस आहे बोलू शकता तुम्ही, जसं बँक निफ्टी इंडियन मार्केटमध्ये फेमस आहे, तसं हा एक्स ए जी बोलू शकतो, उसका पप्पा त्या लेवलचा फेमस आहे, एक्स ए जी यू एच डी. ठीक आहे. सो बस एवढंच होतं आजच्या लेक्चरमध्ये. सो ही रेकॉर्डिंग बघून घ्या. मी तुमच्यासाठी परत रेकॉर्डिंग एवढी केली, 1 तासभर आता हे करून. सो प्लीज बघा आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्याचं काय तुम्हाला आत्ता जर क्लिअरिफिकेशन स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारून घ्या. तर मग अशी लेक्चरमध्ये मारता नसेल आलं तर मी असं ठेवतो, मारून घ्या स्क्रीनशॉट. ओके, चलो स्क्रीनशॉट मारला सगळ्यांनी. आणि उद्या तर आपण लेक्चरमध्ये बोलूच अजून. त्या लेक्चरमध्ये मजा आहे. तुम्हाला टाईम सेशन फॉरेक्सचे जे समजतील प्रॉपरली लाईन वाईज व्हॉल्यूम दाखवून मी समजावेन. हाय व्हॉल्यूम, लो व्हॉल्यूम, कसं इफेक्ट पडतं काय अँड ऑल. पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये व्हॉल्यूमचं इफेक्ट कसं पडतं, परत इम्पॉर्टंट काय आहे, बेस आणि कोट ह्याचं इम्पॉर्टंट काय आहे, परत पेअर्समध्ये कुठले काय चूज करायचे पेअर. ओके, हे सगळं आपण बघूया. टाईम सेशन कुठल्या प्रॉपर टाईममध्ये आपण ट्रेड केलं पाहिजे, कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड केलं पाहिजे. सो उद्याचं लेक्चर एवढं काही मोठं नाही आहे, छोटासा लेक्चर असेल. बट हेच आहे की लेक्चरमध्ये प्रॉपर एक स्टेप बाय स्टेप छोटे 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 घेत जायचं आपल्याला. एखादा लेक्चर, 12 लेक्चर मी बोलले, पण एखाद एक्स्ट्रा लेक्चर घ्यायला लागला, एखाद 2 लेक्चर एक्स्ट्रा घ्यायला लागले तरी हरकत नाही. एक्स्ट्रा पण लेक्चर घेऊ आपण. ठीक आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे सगळ्यांना.
हो ठीक आहे, चलो बाय. एंड करतो मी, स्टॉप करतो रेकॉर्डिंग. गुड नाईट, गुड लक.